आज बघा अंगारकी चतुर्थी आहे. तर अंगारकी चतुर्थीच्या तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आहे ना मी पालक पुरी बनवणार आहे. तर त्याचा आता मी व्हिडिओ बनवते. तर पूर्ण व्हिडिओ बघत जा तुम्ही. तर बघा पालक पुरी बनवण्यासाठी ना मी आता पालक घेतला इथं साफ करायला. तर बघा इथे मी पालक घेतलाय. तर मी पालक पुरी आज बनवून दाखवणार आहे. तर तुम्ही ना पूर्ण व्हिडिओ बघा. एकदम साधे आणि सिंपल पद्धतीने पुऱ्या बनवणार आहे आणि एकदम झटपट आणि खायला एकदम चविष्ट. आणि हे बघा ह्या काड्या आहेत ना, मी ह्या एवढी काडी घेणार आहे. कारण या काड्यामध्ये पण खूप जीवनसत्व असतात आणि नुसत्या पाल्यामध्ये काही नसतं एवढं. आणि आपल्याला नंतर पुढचं मी सगळं तुम्हाला दाखवते कसं करायचं, काय करायचं ते. तर चला आता मी घेते साफ करून. तर हे बघा मी आहे ना पालकची भाजी 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि हे चौथं पाणी घेतलंय. आता स्वच्छ धुवून झाली आता भाजी. आता मी शिजायला टाकणार. जास्त काही शिजवायची नाहीये. 2-3 मिनिटं आपलं 1-2 असे उकळी आले की आपल्याला घ्यायचे आणि त्यातलं पाणी आता आपल्याला म्हणजे शिजवलेलं पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाहीये. त्याच पाण्यात आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय. तर बघा असे मी त्याच्या काड्या पण घेतल्या. काड्यामध्ये पण जीवनसत्व भरपूर असतात म्हणून काड्या घ्यायच्या. नुसता पाला आपण घेतला तर मग त्याच्यात एवढं हे नसतं. पण जेवढ्या काड्यामध्ये जीवनसत्व जास्त असते. आणि आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकून घेणार मी. बघा अर्धा ग्लास पाणी घेतलंय मी. थोडा वेळ शिजून घेते आता. तर बघा इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, अद्रक घेतलंय आणि लसणाच्या 3-4 पाकळ्या घेतल्या आणि थोडंसं लाल तिखट घेतलंय. तर आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते. तर बघा भाजी झाली शिजून. जास्त काही शिजवले नाही, 5 मिनिटं. तर आता भाजी शिजून झाली. आता मी घेते बारीक करून आणि पूर्ण थंड होऊन द्यायची भाजी, नंतरच बारीक करायची मिक्सरला. तर हे बघा मी लिंबू दाखवायचं विसरली होती. म्हणून आता बघा हे अर्ध लिंबू पिळून घेणार आहे मी भाजीवर. आणि कुठली पालेभाजीमध्ये आहे ना लिंबू खाल्ल्याला चांगलं असतं. तर मी अर्ध लिंबू पिळून घेतले. कारण बोलतात कॅल्शियम शोषलं जातं लिंबामुळे, म्हणून पालेभाजी बीट वगैरे असं ना त्यात लिंबू टाकून खाल्ल्याला चांगलं असतं. चला आता बारीक करून घेते. तर बघा आता मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेते. आणि हे बघा एवढी धना पावडर घेतली. आणि हे पाणी टाकून द्यायचं नाही आपल्याला शिजवलेलं, ते पण घेणार आहे मी. तर आपल्याला एवढ्याच पाण्यात आणि ह्याच्यात जेवढं पीठ मावेल तेवढं भिजून घ्यायचं, दुसरं पाणी घ्यायचं नाही मला. एवढ्याच पाण्यात आणि प्युरीमध्ये पीठ भिजून होईल आणि जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. तर चला आता मी पीठ भिजून घेते. तर बघा झालं माझं पीठ भिजून.
असंच एवढंच घट्ट भिजवायचं, कारण की पुरी लाटताना आपल्याला पीठ लावायचं ना. पीठ जर लावलं ना तर मग तेल खूप आटतं, त्याच्यामुळे एवढं घट्ट भिजवायचं. आणि आता मी तेलाचा हात लावून अर्धा तास भिजून देणार याला. तर आता हे अर्धा तास मी भिजून देते, त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर बघा आता मी तेल ठेवलंय तापायला, लोखंडाचीच कढई वापरते मी. आणि आता असं बघा किती छान मस्त पीठ भिजलंय. तर मी आता याचे छोटे छोटे गोळे करून घेते. आपल्याला छोटी मोठी साईज आपल्यावर ते. खूप छान मस्त भिजलंय पीठ. आपण कशाबरोबर पण हे पुरी खाऊ शकतो. आणि पीठ नाही लावायचं. पीठ जर आपण लावलं ना तेल पण खूप आटतं आणि नंतर नंतर काळं होतं, म्हणजे पुरीला पण ते लागतं जळकट जळकट. म्हणून पुरी लाटताना पीठ नाही लावणार मी. ते खूप छान लागतात. आणि पालक आपल्याला, मला तर भाजी आवडत नाही, पण मी अशी काहीतरी करून असं बनवून खाते. खूप चांगली असते पालकची भाजी शरीराला. तेल पण चांगलं तापलंय. खूप मस्त होतात पुऱ्या. बघू शकता कशा एकदम टम फुगतात. आता मला कॅमेरा थोडासा माझा लांब आहे, जवळून तुम्हाला दाखवायला माझ्याकडे कॅमेरा पण कोण नाहीये. जास्त मोठा पण गॅस ठेवायचा नाही, जास्त बारीक पण नाही, मिडियम गॅसवर पेशा तळून घ्यायच्या. खूप मस्त टम फुगत आहेत. हे बघ किती मस्त फुगलं टम. आणि खूप कलर पण मस्त आलाय. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा. कारण लाईक करत नाहीत आणि सबस्क्राईब पण करत नाहीत, व्हिडिओ बघून सोडून देतात. तर बघा अशा पुऱ्या माझ्या झाल्यात बघा, किती टम फुगल्यात बघ. तर आता मी घेते असे सगळ्या बनवून. तर चला बाय. तर बघा झाल्यात माझ्या पुऱ्या बनवून आणि खाऊन पण झालं तिघांचं. आणि आता माझा उपवास आहे, तर म्हटलं थोडंसं पीठ ठेवा, संध्याकाळी गरम गरम करून खाऊ. आणि आता थोड्याशा आहेत, खाऊन पण उरल्यात बघा, थोड्याशा राहिल्यात आता. या तिघांनी खाऊन बघा एवढ्या उरून राहिल्यात. तर खूप छान झाल्यात. हो.
अजून अशा फुगलेल्याच आता. आणि असं एवढं पीठ राहिलंय तर आता उद्या नाही सॉरी संध्याकाळी बनवणार उपास सोडायला. तर चला बाय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.